श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्यासोबतही असं झालेलं आहे का की तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा समाजात आपण जिथे वावरतो आपल्या आजूबाजूला कोणीतरी एक व्यक्ती तुमच्या जीवनात असा आहे का की जो तुम्हाला सातत्याने त्रास द्यायचा प्रयत्न करत असतो, कुठल्या तरी प्रकारे तुमच्या विरुद्ध? मग तो वाईट बोलत असेल, मागे पुढे तुमची बदनामी करत असेल, समाजात वाईट गोष्टी पसरवत असेल, किंवा तुम्हाला असं काहीतरी करत असेल की ज्याच्याने तुम्हाला शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक कुठल्या तरी प्रकारचं तुम्हाला नुकसान होतं आहे, मनस्ताप होतो आहे, सामाजिक बदनामी होते, किंवा नको नको ते उद्योग मनस्ताप करत असतो आपल्याला. तर असं जर तुमच्या आयुष्यात कोणी व्यक्ती आहे तर मी आज तुमच्यासाठी त्याच व्यक्तीचा बंदोबस्त करण्यासाठी एक उपाय घेऊन आलेलो आहे. आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत जायचं नाही आहे किंवा त्याच्या वाटेला जायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे, परंतु आपण घर बसल्या आणि थोडंसं फक्त आपण स्वामी सेवेतला एक उपाय वापरून त्या व्यक्तीचा बंदोबस्त करू शकतो. बघा, काय करायचं आहे तुम्हाला. जो कोणी व्यक्ती असेल तर पहिल्यांदा तर एक दिवस निवडून, चांगला दिवस निवडून, म्हणजे अमावस्या वगैरे टाळून, फक्त इतर कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता हा उपाय. तर सायंकाळच्या वेळेला आपल्या देवघरात बसायचं आहे, दिवा अगरबत्ती लावायची, महाराजांसमोर दिवा, आपलं जे काही आरती वगैरे असते ते झाली की त्याच्यानंतर मी नेहमी सांगतो, घरामध्ये पिवळी मोहरी ही नेहमी ठेवायची. पिवळी किंवा पांढरी मोहरी आपण त्याला म्हणतो, ती कुठेही सहज मठात मिळेल किंवा तुम्हाला दुकानावर मिळेल. तर एक आपण म्हणू की चिमूटभर फक्त मोहरी घ्यायची आहे, ठीक आहे. आणि ती मोहरी आपल्या मुठीमध्ये अशा प्रकारे धरून तुम्हाला काय करायचं, सगळ्यात प्रथम कुठली सेवा करताना एक माळ श्री स्वामी समर्थ जाप करायचा. आता हे का करायचं आहे त्याचं कारणही सांगतो, ते शेवटी सांगतो. एक माळ श्री स्वामी समर्थ जाप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक आपण म्हणूया की महाराजांसमोर एक संकल्प घ्यायचा आहे, म्हणजे तोंडी आपल्याला महाराजांसोबत काही बोलायचं आहे. काय सांगायचं की तो जो व्यक्ती आहे XYZ, त्याचं नाव घ्यायचं. स्वामींना सांगायचं की स्वामी, अमुक अमुक नावाचा व्यक्ती अमुक अमुक ठिकाणी राहतो आणि हा अशा प्रकारे, म्हणजे जे काही तो करतोय ह्या गोष्टी करून तो मला इतक्या इतक्या दिवसांपासून अशा पद्धतीने त्रास देत आहे कारण नसताना. तर महाराज, मी तुमचा सेवेकरी आहे किंवा मी तुमची सेवेकरी आहे, मला कोणाचंही वाईट करायचं नाही महाराज, त्या व्यक्तीचंही मला वाईट करायचं नाही आहे. फक्त मी ही सेवा यासाठी करतो आहे की त्या व्यक्तीची जी काही मानसिक स्थिती आहे किंवा त्याचे जे काही मानसिक त्याचे विचार आहेत ते बदलून त्याच्या ठायी सकारात्मकता यावी आणि माझ्याविषयी त्याच्या मनात जो काही क्लेश किंवा शत्रुभाव आहे तो महाराज नाहीसा होऊन मला त्या व्यक्तीच्या त्रासापासून मुक्ती मिळावी, यासाठी मी सेवा करत आहे महाराज. ही सेवा आपण कृपया स्वीकार करा आणि हिला फलित करा, अशी महाराजांना याच शब्दात विनंती करायची आहे. आणि एक माळ जाप झाल्यानंतर स्वामींचा ती मोहरी हातात धरून 11 वेळा तुम्हाला वल्गा सूक्त, अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त असतं, ते तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे, डोळे मिटून त्याच ठिकाणी बसून. 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त बोलून झालं की त्याच्यानंतर अगरबत्ती आपण लावायची आहेच. अर्थात ती अगरबत्ती लावल्यानंतर किंवा आधीची रक्षा जर तुमच्या देवघरात पडली असेल तर महाराजांची एक चिमटीभर रक्षा घेऊन महाराजांच्या चरणांना स्पर्श करायचा. ती रक्षा त्या याच्यामध्ये मोहरीमध्ये मिसळायची आहे आणि ती मोहरी हातात घेऊन महाराजांना मुजरा करायचा आहे, उठायचं आहे. आणि ती मोहरी तुम्हाला काय करायची आहे, तर ती मोहरी जास्त नाही घ्यायची, एक चिमूटभरच मोहरी घ्यायची, ठीक आहे. जर तो व्यक्ती तुमच्या शेजारी राहत असेल समजा, तर तुम्हाला योग्य वेळ बघून फक्त ती मोहरी, केव्हाही जेव्हा तुम्हाला जमेल ती योग्य वेळ बघून ती मोहरी त्या व्यक्तीच्या घराच्या आवारात तुम्हाला टाकून द्यायची, ठीक आहे. जवळ असेल तर त्याच्या पायऱ्यांजवळ फेका, आणि जर समजा दूर असेल तर त्याच्या बाल्कनीत किंवा त्याच्या गॅलरीत, जिथे तुम्हाला शक्य आहे त्या व्यक्तीच्या जागेमध्ये, घराच्या जागेमध्ये. तुम्हाला ही मोहरी पूर्ण फेकायची पण गरज नाही आहे, तुम्ही एक चिमूटभर दाणे जरी फेकले तरी भरपूर आहे, किंवा टाकता आली तर तेवढी आपण चिमूटभरच घेतलेली, जास्त घ्यायची नाही. सगळी मोहरी त्याच्या प्रांगणामध्ये किंवा त्याच्या आवारामध्ये पसरून द्यायची. ती बारीक दाणे असतात, कोणाला दिसणार पण नाही, ठीक आहे. आणि जर समजा तो व्यक्ती तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल, म्हणजे घराजवळ नाही राहत किंवा कामाच्या व्यावसायिक ठिकाणी आहे, तर तुम्हाला त्या मोहरीचे 1 ते 2 दाणे किंवा 2-3 दाणेसुद्धा त्याच्या पर्समध्ये, स्त्री असेल त्याच्या पर्समध्ये टाकून द्या, किंवा कुठेही असं की त्या व्यक्तीच्या आजूबाजूला किंवा जिथे तो व्यक्ती बसतो त्या ठिकाणी सोडा, ठीक आहे. ज्या टेबलवर तो बसतो त्या ठिकाणी सोडा. मला काय सांगायचं ते समजलं असेल है ना. 2-3 दाण्याने काही समजत नाही, कोणालाही ते लक्षात पण येत नाही. हे करायचं आहे. किती दिवस करायचं हे फार 8 दिवस करायचं आहे ना, सलग 8 दिवस करायचा हा उपाय. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर तुम्ही बघा
त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची इजा आपल्याला पोहोचवायची नाही. फक्त लक्षात ठेवायचं, मी त्याचमुळे संकल्प घ्यायला लावला की ही सेवा शुद्ध मनाने करायचं. जरी तो आपला शत्रू आहे, जरी तो आपलं वाईट चिंतत आहे, पण आपल्याला त्याचं वाईट चिंतायचं नाही. स्वामी सेवेमध्ये द्वेष या गोष्टीला ठाव नाही. लक्षात घ्या, या द्वेष या व्यक्तीला जागाच नाही, या गोष्टीला जागाच नाही. म्हणून द्वेष भावनेने सेवा करू नका. त्याचं वाईट व्हावं, तो त्याचा अपघात होऊन जावा असं ह्या भावनेने करणार तर अजिबात तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार नाही, परिणाम दिसणार नाही. मी जसं तुम्हाला त्या शब्दात बोललो, महाराजांना विनंती करायची, त्याचं वाईट आपल्याला करायचं नाही. फक्त त्याची बुद्धी आपल्याला काय करायची आहे, बदलवायची, त्याचे विचार आपल्याविषयी आपल्याला बदलवायचे. तर त्यासाठी त्याच बुद्धीने सेवा करा. 8 दिवस हा उपाय करा. 9व्या दिवसापासून तो व्यक्ती तुमच्या रस्त्याला पुन्हा यायचा नाही. हे स्वामींची लीला आहे, स्वामींची कृपा आहे. शुद्ध भावाने केलं तर स्वामींची कृपा होणार आहे आणि तुमचा जो काही अनेक महिन्यांपासून त्रास होता किंवा अनेक वर्षांपासून देखील त्रास असेल, या 8 दिवसाच्या सेवेने तो व्यक्ती तुमच्या मार्गातनं कायमचा निघून जाणार आहे. ठीक आहे. आणि ही स्वामींची करणी आहे, स्वामींची लीला आहे. त्यानंतर त्यासाठी स्वामींचे आभार मानायला विसरायचं नाही. ठीक आहे. हा उपाय तुम्हाला कसा वाटला करून बघा आणि याचा तुम्हाला काय अनुभव येतो तेही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. उपाय कसा वाटला ते सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्यासारख्याच गरजू लोकांना शेअर करा. चॅनलला प्रथम असणार किंवा सबस्क्राईब अजूनही केलं नसेल, खूप लोक व्हिडिओ बघतायत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी असे जे उपाय आहेत हे खास माझ्या स्वामी सेवेकरी बंधू भगिनींसाठी घेऊन येतो. तर तुमच्या सबस्क्राईबने मला फक्त प्रोत्साहन तेवढं मिळणार आहे. कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.